नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या YouTube चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 3 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक आज आपण अभ्यासूया। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवशी आपण 2 मार्च आणि 3 मार्च अशा दोन्ही दिवसाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकताच प्राणी कल्याण उपक्रम वंतारा कोणी सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन। 26 फेब्रुवारी 2024 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने जामनगरमध्ये वंतारा म्हणजे स्टार ऑफ द फॉरेस्ट कार्यक्रमाची घोषणा केली आहे। भारत आणि परदेशात जखमी, शोषित आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांचा बचाव, उपचार, काळजी आणि पुनर्वसन यावर लक्ष केंद्रित करणारा हा एक सर्वसमावेशक उपक्रम असणार आहे। रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या ग्रीन बेल्टमध्ये वंतारा हा 3000 एकरमध्ये पसरलेला आहे। जागतिक स्तरावर संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये अग्रगण्य योगदान देणाऱ्यांपैकी एक बनण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे। यामध्ये प्राण्यांची काळजी आणि कल्याण या क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असणार आहे। या कार्यक्रमाने 200हून अधिक हत्ती आणि इतर हजारो प्राणी, सरपटणारे प्राणी आणि पक्ष्यांची गेल्या काही वर्षात असुरक्षित परिस्थितीतून सुटका केली आहे। यामध्ये गेंडा, बिबट्या आणि मगरी यासारख्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे। नेक्स्ट आहे, नुकताच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर याचे उत्तर आहे दलजीत सिंह चौधरी। केंद्र सरकारने IPS अधिकारी दलजीत सिंह चौधरी यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक म्हणजेच NSGचे DG किंवा महासंचालक म्हणून दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती केलेली आहे। तर त्यांच्याकडे NSGचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे। सध्या दलजीत सिंह चौधरी हे सशस्त्र सीमा बलचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी 29 फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झालेल्या MA गणपती यांची जागा घेतली आहे। नॅशनल सिक्युरिटी गार्ड हे भारताच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत दहशतवाद विरोधी संस्था आहे। त्याची स्थापना 22 सप्टेंबर 1986 रोजी राष्ट्रीय सुरक्षा रक्षक कायदा 1986 अंतर्गत करण्यात आली। त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांना ब्लॅक कॅट्स असे संबोधले जाते। नेक्स्ट आहे, जगातील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश कोणता देश बनला आहे? तर याचे उत्तर आहे दक्षिण कोरिया। 2023 मध्ये दक्षिण कोरियाचा प्रजनन दर नवीन नीचांकावर पोहोचला आहे। तर दक्षिण कोरियाचा प्रजनन दर 2023 मध्ये 0.72च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यामुळे घसरण सुरू आहे। लोकसंख्येच्या स्थिरतेसाठी आवश्यक असलेल्या प्रति महिला 2.1 मुलांच्या बदलीपातीपेक्षा हा दर खूपच कमी आहे। करिअरच्या प्रगतीची चिंता आणि आर्थिक भार यासारखे घटक स्त्रियांना मुले होण्यापासून परावृत्त करतात, यामुळे प्रजनन दरात घट होत आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडचे उद्घाटन कोणी केले? तर याचे उत्तर आहे अमित शहा। 2 मार्च 2024 रोजी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडचे उद्घाटन केले। या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणे हा आहे। या क्षेत्रसंस्थेच्या स्थापनेमुळे सहकारची समृद्धी हे ध्येय साध्य होण्यास मदत होणार आहे। NUCFDC ला नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून काम करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून नोंदणीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी ही सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल। NUCFDC सहकारी बँकांना विशेष कार्य आणि सेवा प्रदान करेल। नेक्स्ट आहे, जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे चीन। 2027 मध्ये बीजिंग, चीन येथे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप होणार आहे। यापूर्वी 2015 मध्ये चीनमध्ये जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले होते। जागतिक ॲथलेटिक्सची स्थापना 1912 मध्ये झाली आहे। अलीकडेच स्वयं प्लस प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर याचे उत्तर आहे शिक्षण मंत्रालय। फेब्रुवारी 2024 मध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वयं प्लस प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे। यामध्ये L&T, मायक्रोसॉफ्ट आणि CISCO इत्यादी प्लॅटफॉर्मद्वारे रोजगार केंद्रित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातील। IIT मद्रास ही स्वयं प्लस प्लॅटफॉर्मसाठी नोडल एजन्सीचे काम करणार आहे। हे व्यासपीठ भारतीय ज्ञान प्रणालींव्यतिरिक्त उत्पादन, ऊर्जा, संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी, IT किंवा ITS, व्यवस्थापन अभ्यास, आरोग्य सेवा, आदरातिथ्य आणि पर्यटन यासह विविध क्षेत्रातील कार्यक्रम सादर करेल। हे अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक ज्ञानच देणार नाहीत, तर नोकरीच्या बाजारपेठेद्वारे मागणी केलेली कौशल्ये देखील प्रदान करतील। स्वयं प्लस महाविद्यालयीन विद्यार्थी आणि आजीवन शिकणाऱ्या दोघांची रोजगार क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करते।
या उपक्रमाचे उद्दिष्ट कार्यरत व्यावसायिकांसह शिकणाऱ्यांची रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उद्योग संबंधित अभ्यासक्रम प्रदान करणे हे आहे। नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे श्रीलंका। आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची 5वी आवृत्ती श्रीलंकेत 1 मार्च 2024 रोजी सुरू झाली आहे। हा महोत्सव 1 ते 3 मार्च दरम्यान होणार आहे। यामध्ये गीता यज्ञ, गीता जप, शोभायात्रा आणि अनेक स्पर्धा होणार आहेत। श्रीलंकेच्या संसदेत 4 मार्च 2024 रोजी श्रीमद भगवद्गीतेची प्रत सादर केली जाणार आहे। या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाचे आयोजन हरियाणाच्या कुरुक्षेत्र विकास मंडळाच्या सहकार्याने करण्यात आले आहे। नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 42वा। फेब्रुवारी 2024 मध्ये US चेंबर ऑफ कॉमर्सचे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक जारी केला आहे। या अहवालानुसार आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक 42वा आहे। भारताने 55 देशांमध्ये 42वे स्थान मिळवले आहे। भारताचा एकूण स्कोर 38.64% आहे। या अहवालामध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर राहिले आहे, त्याचा स्कोर आहे 95.48%। UK दुसरे आणि फ्रान्स तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे। नेक्स्ट आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मान्यता दिली आहे। या अंतर्गत मांजरींच्या किती प्रजातींचे संरक्षण केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे 7। भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची स्थापना करण्यास मान्यता दिली आहे। तसेच 2027-28 पर्यंतच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी 150 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय मदतीलाही मान्यता देण्यात आली आहे। भारताने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स सुरू केले असून याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असणार आहे। पृथ्वीवर आढळणाऱ्या 7 प्रमुख मांजरींच्या प्रजातींचे संरक्षण करणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे। संरक्षित करायच्या 7 प्रजाती कोणत्या आहेत बघा? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, प्युमा, जगवार आणि चित्ता। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 एप्रिल 2023 रोजी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सची औपचारिक घोषणा केली होती। नेक्स्ट आहे 2022 मध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात नोंदवण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश। केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी भारतातील बिबट्यांची स्थिती हा अहवाल प्रसिद्ध केला आहे। या अहवालानुसार 2018 ते 2022 पर्यंत भारतात बिबट्यांची संख्या 1000 हून अधिक वाढली आहे। देशातील बिबट्यांची संख्या आता 13,874 पोहोचली आहे, जी 2018 मध्ये 12,852 होती। बिबट्यांची सर्वाधिक लोकसंख्या मध्य प्रदेशात नोंदवली गेली आहे। बघा किती आहेत मध्य प्रदेशमध्ये? तर 3,907 बिबट्या आहेत मध्य प्रदेश राज्यामध्ये। महाराष्ट्रातील बिबट्यांची संख्या 2018 मधील 1,690 वरून 2022 मध्ये 1,985 पर्यंत, तर कर्नाटकात 1,783 वरून 1,879 आणि तामिळनाडूमध्ये 868 वरून 1,070 पर्यंत वाढली आहे। शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदानात दरवर्षी 3.4% घट दिसून आली। शिवालिक टेकड्या आणि इंडो गंगेच्या मैदानात बिबट्यांचे प्रमाण 2018 मध्ये 1,253 ते 2022 मध्ये 1,109 पर्यंत घटले आहे। भारत आपले अंतराळ स्थानक कधीपर्यंत स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 2035 पर्यंत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरम मधील विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथे केलेल्या भाषणादरम्यान 2035 पर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक स्थापन करण्याची भारताची योजना जाहीर केली। देशाचे स्वतःचे अंतराळवीर स्वदेशी अंतराळयान तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील असे त्यांनी सांगितले। या उपक्रमाचा उद्देश विश्वाचा प्रगत शोध सुलभ करणे हा आहे। अवकाश स्थानक ही अवकाशात स्थापन केलेली कायमस्वरूपी सुविधा आहे। अंतराळ स्थानके अंतराळवीरांसाठी राहण्याची सुविधा देतात। तर सोव्हिएत रशियाने 1971 मध्ये पहिल्यांदा अंतराळात एक स्पेस स्टेशन स्थापन केले। आतापर्यंत अंतराळात एकूण 11 अंतराळ केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत। नेक्स्ट आहे भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मॉरिशस। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांनी मॉरिशसच्या अगोलेगा बेटावर 6 समुदाय विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले। कुठे केलेले आहे? तर मॉरिशसच्या अगोलेगा बेटावर। या प्रकल्पांतर्गत मॉरिशस भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील झाला आहे। तर मॉरिशस हा भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश बनला आहे। यामुळे मॉरिशसच्या लोकांना भारतात बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या जेनेरिक औषधांचा फायदा होणार आहे। नेक्स्ट आहे भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या कोणत्या नदीचे पाणी रोखले आहे? तर याचे उत्तर आहे रावी नदी। भारताने धरण बांधून रावी नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखले आहे। पंजाब मधील पठाणकोट जिल्ह्यात स्थित शहापूर कॅन्डी बॅरेज जम्मू काश्मीर आणि पंजाब मधील वादामुळे
थांबवण्यात आले होते, ज्यामुळे भारताच्या पाण्याचा मोठा भाग पाकिस्तानमध्ये जात होता। हा प्रकल्प 1995 मध्ये सुरू झाला। केंद्र सरकारने डिसेंबर 2018 मध्ये प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली होती। पाकिस्तानात जाणारे पाणी थांबवल्यास जम्मू काश्मीर आणि पंजाबला याचा फायदा होणार आहे। 1960च्या सिंधू जल करारानुसार रावी, सतलज आणि बियास नद्यांवर भारताचा विशेषाधिकार असणार आहे। नेक्स्ट आहे बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिकचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर आहे PS श्रीधरन पिल्लई। गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांचे बेसिक स्ट्रक्चर अँड रिपब्लिक हे पुस्तक प्रकाशित झाले आहे। राजभवनच्या दरबार हॉल येथे एका उल्लेखनीय कार्यक्रमात राज्यपाल श्री PS श्रीधरन पिल्लई यांनी त्यांच्या 212व्या प्रकाशनाच्या निमित्ताने बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिक या त्यांच्या नवीनतम साहित्याचे प्रकाशन केले। हे पुस्तक केशवानंद भारती विरुद्ध संन्यासी प्रकरणावर आधारित आहे। नेक्स्ट आहे नुकताच कोणत्या मंत्रालयाने पोषण उत्सव सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन उपक्रम आयोजित केला आहे? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने आयोजित केला आहे। 29 फेब्रुवारी 2024 रोजी महिला आणि बालविकास मंत्रालयाने चांगल्या पोषण वर्तनाला चालना देण्यासाठी पोषण उत्सव सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन उपक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश चांगल्या पोषण वर्तनाला चालना देणे आणि चांगल्या पोषण पद्धतींना प्रोत्साहन देऊन कुपोषणाचा सामना करण्यासाठी भारताच्या चालू असलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकणे हा होता। या कार्यक्रमात महिला आणि बालविकास मंत्रालयाने मांडलेल्या आणि दीनदयाल संशोधन संस्थेने तयार केलेल्या पोषण उत्सव पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। नेक्स्ट आहे महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर याचे उत्तर आहे NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड म्हणजेच NGEL। महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महाजेनकोने NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे। NTPC ग्रीन एनर्जी ही NTPC ची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे। संयुक्त उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात येणारी कंपनी GW स्केल अक्षय ऊर्जा पार्क विकसित करेल आणि टप्प्याटप्प्याने या स्केलचे प्रकल्प सुरू करेल। NTPC समूहाची 2032 पर्यंत 60 गिगावॅट अक्षय ऊर्जा क्षमता गाठण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे। नेक्स्ट आहे 2022-2023 साठी किती कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचे उत्तर आहे 6। संगीत नाटक अकादमीने 2022 आणि 2023 साठी 6 कलाकारांना अकादमी रत्न पुरस्कार जाहीर केला आहे। तर बघा हे कोणते 6 आहेत? तर राजा आणि राधा रेड्डी कुचिपुडी कलाकार, दुलाल रॉय नाटककार, विनायक खेडेकर लोकगीतकार, सुनैना हजारीलाल कथ्थक कलाकार, R विश्वेश्वरन वीणा खेळाडू आणि DP सिन्हा नाटककार। तर R विश्वेश्वरन हे कोण आहेत? वीणा वादक आहेत। 2022 आणि 2023 सालचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार 92 कलाकारांना प्रदान केले जाणार आहेत। यामध्ये अशोक सराफ, राजीव वर्मा आणि बॉम्बे जयश्री यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देण्यात येणार आहे। 2022 आणि 2023च्या संगीत नाटक अकादमी उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कारासाठी 80 तरुण कलाकारांची निवड करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे मुख्यमंत्री माणिक सहा यांच्या हस्ते दुसऱ्या राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सवाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्रिपुरा राज्यातील आगरतळा या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले। दुसऱ्या राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर माणिक शहा यांच्या हस्ते आगरतळा त्रिपुरा येथे करण्यात आले। त्रिपुरा अर्बन लाईव्हलीहूड मिशनतर्फे दुसरा राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सव चिल्ड्रन पार्क आगरतळा येथे आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमाचा उद्देश शहरी उपजीविकेच्या संधींना चालना देणे आणि प्रदेशातील महिलांचे सक्षमीकरण करणे हा आहे। नेक्स्ट आहे 8वी आशिया इकॉनॉमिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे उत्तर आहे पुणे महाराष्ट्र। 8वी आशियाई इकॉनॉमिक परिषद महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे। ही परिषद 29 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत होणार आहे। याची थीम आहे जिओ इकॉनॉमिक चॅलेंज इन एन एज ऑफ फ्लेक्स। ही परिषद महाराष्ट्र मंत्रालय आणि PIC यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती। या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक समस्यांचे निराकरण करणे आणि सकारात्मक बदलांना प्रोत्साहन देणे हे आहे। या कार्यक्रमात महिला आणि भूअर्थशास्त्र, जनरेटिव्ह AI, डिजिटल डिप्लोमसी या विषयांवर 12 सत्रे असतील। परराष्ट्र सचिव आणि माजी मंत्र्यांसह 11 देशातील 46 वक्ते सहभागी होणार आहेत। नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह कायदा आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर याचे उत्तर आहे आसाम। फेब्रुवारी 2024 मध्ये आसाम सरकारने आसाम मुस्लिम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे मुस्लिम विवाह आणि घटस्फोट यापुढे नोंदणीकृत होणार नाहीत।
मुस्लिम विवाह कायदा 1935 हा 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुषांसाठी आणि 18 वर्षांच्या स्त्रियांसाठी इच्छुक व्यक्तींच्या विवाहाची नोंदणी करण्यास वाव देत होता। नेक्स्ट आहे, पंतप्रधान मोदींनी देशातील पहिली आंतरदेशीय हायड्रोजन इंधन सेल फेरी कोणत्या राज्यात लॉन्च केली आहे? तर याचे उत्तर आहे तमिळनाडू। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तमिळनाडूच्या तुतुकुडी येथे 17,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रकल्पांची पायाभरणी केली। तमिळनाडूतील तुतुकुडी येथे देशातील पहिली हायड्रोजन इंधनावर चालणारी फेरी लॉन्च करण्यात आली आहे। ही फेरी उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या गंगा नदीत धावणार आहे। ग्रीन बोट उपक्रमांतर्गत ही सेल फेरी बांधण्यात आली आहे। ही हायड्रोजन इंधन सेल फेरी स्वदेशी असून हे जहाज कोचीन शिपयार्ड लिमिटेडने निर्माण केले आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच ब्रायन मुलरोनी यांचे निधन झाले, ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर याचे उत्तर आहे कॅनडा। कॅनडाचे माजी पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांचे 84व्या वर्षी निधन झाले। ते परिवर्तनवादी धोरणे आणि जटिल वारसा यासाठी ओळखले जातात। ब्रायन मुलरोनी यांनी मध्य उजव्या प्रोग्रेसिव्ह कन्झर्वेटिव्हजला 1984 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि पियरे ट्रुडोच्या लिबरल्सचा पराभव केला। त्यांचा 9 वर्षांचा कार्यकाळ कॅनडा युनायटेड स्टेट्स मुक्त व्यापाराच्या वाटाघाटीसह महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणांद्वारे चिन्हांकित होतो। नेक्स्ट आहे, नुकताच कोळसा लॉजिस्टिक योजना आणि धोरण उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर कोळसा मंत्रालयाने सुरू केला आहे। केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी 29 फेब्रुवारी 2024 रोजी नवी दिल्ली येथे कोळसा मंत्रालयाच्या संरक्षणाखाली भारतीय राष्ट्रीय समिती वर्ल्ड मायनिंग काँग्रेस दरम्यान कोळसा लॉजिस्टिक योजना आणि धोरण हा उपक्रम सुरू केला आहे। 2030 पर्यंत 980 मेट्रिक टन वरून 1.5 BT पर्यंत वाढवण्याची अंदाजित ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यक्षम लॉजिस्टिकची गरज आहे। कोळसा लॉजिस्टिक प्लॅन एपीएमसी प्रकल्पांमध्ये रेल्वे आधारित प्रणालीकडे धोरणात्मक शिफ्ट प्रस्तावित करते, ज्याचे लक्ष्य रेल्वे लॉजिस्टिक खर्चात 14% कपात करणे आणि 21,000 कोटी रुपयांच्या वार्षिक खर्चात बचत करणे हे आहे। या परिवर्तनीय दृष्टिकोनामुळे वायू प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन प्रतिवर्ष अंदाजे 1 लाख टन कमी होईल। नेक्स्ट आहे, तवी महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो। 1 मार्च 2024 रोजी तवी महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये सुरू झाला आहे। या महोत्सवाचे आयोजन 1 ते 4 मार्च दरम्यान करण्यात आले आहे। जम्मू प्रदेशातील कला, संस्कृती आणि वारसा प्रदर्शित केला जाईल। हिमालयन प्रदेशातील महिला NGO गटांकडून उद्योजकता, नाविन्य, स्थानिक पाककृती आणि सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन करण्यावर भर देण्यात आला आहे। नेक्स्ट आहे, सिंद्री खत प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर याचे उत्तर आहे झारखंड। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील धनबाद येथे सिंद्री खत प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे। हा प्लांट 9.47 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे। 2018 मध्ये या खत प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, 14व्या एजिस ग्रहम बेल येथे टेलिकम्युनिकेशनसाठी कोणी पुरस्कार जिंकले? तर याचे उत्तर आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे C.DOT। सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्सने 14व्या एजिस ग्रहम बेल येथे टेलिकम्युनिकेशनसाठी 3 पुरस्कार जिंकले आहेत। C.DOT हे भारत सरकारचे प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र असून त्याने प्रतिष्ठित 14व्या वार्षिक एजिस ग्रहम बेल पुरस्कारामध्ये 3 श्रेणींमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे। या 3 श्रेणी आहेत AI मधील इनोव्हेशन, ॲस्टर प्रोजेक्ट, इनोव्हेशन इन सोशल गुड, CEIR सोल्युशन आणि टेलिकॉम मधील इनोव्हेशन, क्वांटम की डिस्ट्रीब्युशन म्हणजे QKD उत्पादन। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सार्वत्रिक जीवन विमा योजनेचे अनावरण केले आहे? तर याचे उत्तर आहे नागालँड। नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांनी सार्वत्रिक जीवन विमा योजनेचे अनावरण केले आहे। कुटुंबातील प्राथमिक कमावत्या व्यक्तीच्या अकाली निधनामुळे उद्भवलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे। या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक आर्थिक स्थैर्यासह जीवनाच्या विविध पैलूंवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा गमावण्याचे परिणाम कमी करणे। नेक्स्ट आहे, नुकताच तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा कोणत्या देशाने रद्द केला आहे? तर याचे उत्तर आहे न्यूझीलंड। फेब्रुवारी 2024 मध्ये तंबाखूच्या विक्रीवर बंदी घालणारा जगातील पहिला कायदा न्यूझीलंडने रद्द केला आहे। या कायद्याने 1 जानेवारी 2009 नंतर जन्मलेल्या लोकांना तंबाखूच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।